रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गाठीड बसेल. सगळे बघता संजय राऊत हे त्यांच्या लेवलला करत होते की उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरनं करत होते? आम्ही बोललो की हे एक त्याने उकरून काढलंय तर त्याचं हे प्रत्युत्तर आहे. अहो, आपल्या माध्यमातून, तुमच्याच माध्यमातून तो सलीम कुत्ता ही सगळ्या जगाला माहिती आहे की त्याने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले. त्याच्यातला तो प्रमुख आरोपी आजही तो जेलमध्ये आहे, सजा भोगतो आहे. त्याच्यासोबत डान्स पार्टी, तुम्हीच ते व्हिडिओ दाखवले. आणि अशा माणसाला आणखी प्रमोशन पक्षाच्या वतीने म्हणजे हा तर चिंतनाचा विषय आहे. आणि राहिला विषय तर उद्या यांच्याच माध्यमातून सगळे कारभार चालतायत, काल पण चालतायत. तर नाशिककरांनी याचा विचार केला पाहिजे. जे देशद्रोहींच्या सोबत पार्टी करतात, शेकडो लोकांचा निष्पाप बळी गेला. पाकिस्तानच्या माध्यमातून ते षडयंत्र दाऊदच्या माध्यमातून रचलं गेलं, जो आपल्या देशाचा एक नंबरचा शत्रू आहे. आणि आजही ते मांडीला मांडी लावून बसतात. उभाटा त्यांना प्रमोशन देतोय. आणखी त्याच्या पुढे पण काय बोलू शकतो आम्ही? तुम्ही देशप्रेम, अमुक ढमुक, ज्या मुंबईमध्ये शेकडोने त्या बॉम्बस्फोट मध्ये निरपराध लोकांचा जीव गेला, बळी गेला. आणि त्याने अमान्य केलं नाही त्या काळामध्ये पण की मी नाहीये म्हणून. मला विचारत होते की काय सिरीज आहे. आत्ताच्या घडीला गणेशजींशी गप्पा मारताना त्यांनी मला एक किस्सा सांगितला. मी आपल्या माध्यमातनं मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवजींना पण विनंती, आवाहन करतो. साधारणपणे 19 मे 2022 तारखेसकट सांगतो. या तारखेचं दैनिक सामना याचं CCTV तपासण्यात यावं. आणि ते CCTV मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात यावं. मुंबई खरं आहे का, नेमकी वस्तुस्थिती काय आहे? असं महापालिकेत कुठलंही रस्त्याचं भूसंपादन दोनदा होत नाही. महापालिकेत एकदाच भूसंपादन होतं आणि तो प्रशासनाचा विषय आहे
की प्रशासनाने, त्यांनी प्रशासनाला विचारावं, जर दोनदा केलं असेल तर त्यांनी प्रशासनाची चौकशी केली पाहिजे. आणि 175 कोटीची परवानगीच नाहीये ही 28 किंवा 32 प्रकरण, 28 किंवा 32 प्रकरण यांनी शासनाकडे पाठवले होते. त्या परवानगी बरोबर शासनाकडे पूर्ण प्रायोरिटी लिस्ट पण पाठवली होती आणि त्यांनी तिकडनं ते फायनल करून हे पाठवले होते. त्याची अमाऊंट किती येईल हे कोणालाही माहित नव्हतं. हे जेव्हा त्याची कमिटीने अभ्यास केला, कमिटीने जेव्हा त्याचं व्हॅल्युएशन काढले, त्यानंतर त्याची भूसंपादनाची किंमत ठरली. ते आम्हाला माहित नाही, ते त्यांनाच माहिती. आता त्यांचं काय बिघडलंय त्या बिल्डरांबरोबर, ते ते त्यांनाच भेटायला गेलेले होते, मला नव्हते भेटायला आले. भोंगा आणि तुम्ही ज्याचं नाव घेताय त्यांच्या आपसात भांडणं पण झालेली आहेत. या सगळ्या विषयांवरनं हातगाईवर आलेले होते. सगळं माहिती आहे घ्या तुम्ही. त्याला आम्ही इथं बसलेले अनेक जण म्हणता की बिल्डरांना पैसे दिले. महापालिकेमध्ये जेव्हा आरक्षण ताब्यात घेतलं जातं तेव्हा तो बिल्डर आहे का शेतकरी हे बघण्याचा प्रश्नच येत नाही. याचा खुलासा मी ऑलरेडी सकाळ पेपरला 2-2.5 वर्षापूर्वी पण एकदा पूर्ण महापालिकेतल्या सगळ्या भूसंपादन झालेल्या फाईल नेऊन आणि पूर्वी एकदा करून दिलेला आहे. आणि जेव्हा ते डॉकेट मंजुरीला येतं त्यावेळेस तो माल शेतकरी आहे की व्यापारी आहे हा मुद्दाच नाही. याला भूसंपादन केस नंबर असतो आणि भूसंपादन केस नंबर असताना कोणता मालक आहे, कोण आहे आणि ते जे कोणी मालक होते ते त्यांनाच भेटत होते. ते आम्हाला फोन करून सांगायचे, आमच्याकडे निरोप यायचा की ही फाईल साहेबांनी करायला लावली. आम्ही कोणालाच भेटलो नाही. शहरातला एखादा बिल्डर डेव्हलपर आमचा कोणाचाही संबंध नव्हता. आम्ही आमचं काम एकदम पारदर्शक केलेलं आहे. ही केस आम्ही करत नव्हतो. त्यावेळेस त्यांनीच याचा खुलासा मागितला, याचं पत्र दिलं आणि ही केस करायला लावली. आम्हाला जिथे वाटलं की होणार नाही, अजून एक केसवर त्यांनी पत्र दिलं होतं, मी नाही केली. त्याच्यावरनं त्यांनी माझ्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये भरपूर गोंधळ पण झाला, पण तरी नाही केली मी ती केस. आणि सकाळ पेपरला मी त्यावेळेस पूर्ण महापालिकेचं सगळं डिपार्टमेंट फाईल आणि सर्व नेऊन त्याच्यावर खुलासा त्यावेळेस दिला होता. त्यामुळे या बाष्पळ बडबडीला काही अर्थ नाही की आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण ते वारंवार रोज सकाळी 9 वाजेला उठले की नाशिक महापालिका 800 कोटीचा घोटाळा. अरे 800 कोटीचा घोटाळा झाला तर मग तुम्ही त्यावेळेस आमची चौकशी लावायला लागत होती किंवा तुम्ही त्याला स्टे द्यायला लागत होता. सामना होता त्यांच्या, सामनात कधी छापून आणलं का त्यांनी की आमच्याकडे घोटाळा झाला?